5 मिनिटात लगेच आपण राष्ट्रगीत घेऊ, जास्त उशीर करू नका, कारण मेगा फायनल सुद्धा आपल्याला उजेडात केलवायचंय. अगदी वेळेवर सर्व सामने होत आहेत. चला सर्कल मध्ये उभं राहायचंय बघा. चारी बाजूला बाउंड्री लाईनला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, खुर्च्यांवर असाल तर आपण तिथे उभं राहायचंय. जे संघ आहे त्या संघाने सुद्धा विनंती आपण उभं राहायचंय बघा. डीजे आपण राष्ट्रगान भारताचा आपण रेडी ठेवायचं आहे. 30 यार्डच्या सर्कलला यायचंय बघा. चला जे सर्व खेळाडू आहेत, जितके खेळाडू इथे उपस्थित असतील ना, त्या सर्व खेळाडूंना विनंती आपण यायचंय. चला सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण बसल्या जागी असाल तर उठून उभे राहा. आपण भारतीय नागरिक असाल तर सर्वजण उभे राहतील आणि सर्वांनी आपल्या डोक्यावरच्या कॅप रिमूव्ह करा. या राष्ट्रगीताच्या माध्यमातून आपण आपल्या राष्ट्रध्वजाला, भारतीय सैनिकांना खरं तर मानवंदना अर्पण करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, आपण जिथे बसलेला असाल तिथे उभे राहा राष्ट्रगीतासाठी. बघा अंतिम क्षण या स्पर्धेचा आणि खूप चांगला शेवट. मी मगाशी म्हटलं होतं, जितकी चांगली सुरुवात झाली तेवढा चांगला गोड शेवट या स्पर्धेचा तुम्ही पाहताय आणि मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य. चला रॉयल चॅलेंजर्स आपण सुद्धा यायचंय. चला करंजडी इंडियन्स, जे जितके खेळाडू आहेत ना त्या सर्वांना विनंती यायचंय. जितके खेळाडू उपलब्ध आहेत आपले सर्वांना विनंती या. आपण अगदी वेगळं दृश्य वाटायला हवं. मी म्हणेन करंजडे गावानं जी आयोजन करून दाखवलंय ते पनवेल असेल, रायगड असेल आणि या सर्वच मी म्हणेन जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये या आयोजनाचं नक्कीच नाव जाणार आहे. त्यासाठी आपण विनंती करतोय की सर्वांनी आपण उभं राहायचंय बघा. एक दर्जेदार आयोजन, एक चांगला आदर्श या गावानं सर्व गावांसमोर, सर्व संघांसमोर ठेवलाय आणि तो आदर्श मात्र तसाच आपल्याला पुढे न्यायचा आहे. ज्या खेळाडूंच्या डोक्यावर कॅप असतील ते रिमूव्ह करा. कौस्तुभ पडके आपण यायचं बघा. कौस्तुभ पडके चॅम्पियन होण्यासाठी मॅच होईल. एक उत्कृष्ट ट्रॉफी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते. अगदी सर्व खेळाडू, दोन्ही संघाचे स्कॉड तुम्हाला खेळपट्टीच्या अगदी एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेट ज्या पद्धतीने तुम्ही पाहत असता त्या पद्धतीनं हे सीन पूर्ण तुम्हाला पाहायला मिळतं, दृश्य पाहायला मिळतंय आणि ते दृश्य टिपले जातील 24 इव्हेंटच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या प्रीमियर लीग साठी. करंजाडे गावाची प्रीमियर लीग, मानाची, अभिमानाची करंजाडे प्रीमियर लीग 2023 पर्व 4. चला थोडे सरकून घ्या. सर्कल क्लिअर करा. कॅप रिमूव्ह करायचे आहेत. ज्यांच्या कॅप असतील, गॉगल्स असतील ते आपण कृपया काढायचे आहेत बघा. ज्या भारतीय झेंड्यासाठी शूरवीरांनी आपलं बलिदान दिलं आणि त्या भारतीय देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या आपल्या प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं गेलं आणि त्या सर्वांच्या आपण आज मात्र त्यांना आत्म्यास या भारतीय राष्ट्राचं राष्ट्रगान घेणार आहोत. रेडी आहे सर्व? एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण जय जय महादेव. चला टॉस करून घेतो आपण.
जय श्रीराम. प्रभू श्रीरामांचं मंदिर सुद्धा अयोध्येमध्ये थोड्याच वर्षामध्ये आपल्याला पाहायला तयार होताना अगदी चला आपण टॉस करून घेऊया. बघा नाणेफेकीचा टॉस केला जाणार आहे. सर्व पाहुण्यांना सूचना असेल, विनंती असेल, आपण या व्यासपीठावर आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर करंजाडे गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्या सर्वांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हा. बघा खरं तर करंजाड्याचा वंडर बॉय प्रतीक जाधव त्यांचं देखील आगमन, त्यांनाही शुभेच्छा. अगदी तुम्हाला पाहता इथे मात्र जो मान दिला गेलाय टॉस करण्याचा आमचे प्रवीणजी दुगाडे सरांना. मेगा फायनलचा सामना टेनिस कॉल अँड टॉस जिंकलाय किंग्स 11 करंजाडे संघाने. डिसिजन क्षेत्ररक्षण करणार आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय आणि बॅटिंग करणारा संघ सनराइज करंजाडे संघ आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या आयोजनासाठी, या करंजाडे गावासाठी आणि ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजाडे या सर्वांसाठी. अंतिम सामना मेगा फायनलची लढत. एका बाजूने आपण पाहत आहे सनरायझर्स करंजाडे विपक्ष किंग्स 11 करंजाडे. या दोन संघांमध्ये आता ही लढत आहे. जे कुणी करू शकत नाही ते करंजाडे ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजाडे करू शकतो आणि आज सलग 4 वर्ष ही आम्ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेमध्ये अगदी दरवर्षी 3 दिवस 1500 2000 त्याच्यापेक्षा जास्त लोक जेवतात. याच्यापेक्षा अगदी विलोभनीय काय असू शकतं. आणि अगदी दर्जेदार स्पर्धा ब्लू डायमंड क्रिकेट संघ आयोजित करंजाडे प्रीमियर लीग 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा मात्र यशस्वी उंच शिखरावर आरूढ होणारी स्पर्धा करंजाडे प्रीमियर लीग. शेखर, सर्वात महत्वाचं म्हणजे या गावाचं मी कौतुक करेल. प्रत्येकाचा सहभाग हा महत्वाचा आणि ही एकी या करंजाडे गावाची या करंजाडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळाली. कारण फक्त आयोजक असतात व्यासपीठावरती आणि शेवटलाही तेच असतात, पण संपूर्ण गाव गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. हे अजून दुसरी गोष्ट महत्वाची नसेल आणि खरं तर या संपूर्ण करंजाडे वासियांचं आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मेगा फायनलची लढत, अंतिम सामना याचसाठी केला होता 88 शेवटचा क्षण गोड व्हावा आणि अंतिम सामन्याकडे आपण वळत आहोत. चला, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं, ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी KPL कमिटी आणि करंजाडे ग्रामस्थांच्या वतीनं खरं तर त्या सर्वांचा आभार व्यक्त करीन. कोणी वस्तुरूपी म्हणा, कोणी आर्थिक रूपी सेवा इथे उपलब्ध केली आहे त्या दानशूर दात्यांचं देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. किंग्स 11 करंजाडे टीम फिल्डिंग लावून घ्या आणि एका बाजूने सनरायझर्स करंजाडे या टीमला विनंती असेल आपण देखील आपली पहिली जोडी मैदानाच्या मध्ये दाखल करा. बिग फाईट. बघा 24 लाईव्ह इव्हेंट जो समोरचा जो कॅमेरा आहे बघा समोर 24 लाईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या वरती समोर आपले पंच येतील. एंट्री करताना चेंडू घेऊन आपण ते कॅप्चर करायचं. बघा आमचे संतोषजी चौधरी सर असतील. जरा लहान मुलं सायकल्स बाहेर घ्यायचे आहेत आणि विशालजी पाटील हे 2 पंच मैदानामध्ये एंटर्स होतील आणि चेंडू आणि अगदी ते विलोभनीय क्षण मात्र 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून इथे गोड क्षणचित्र टिपली जातील, तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी चांगली स्पर्धा, अगदी दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, अगदी सर्व गोष्टी ऍक्युरेट पाहायला मिळत आहेत आणि ते सर्व मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन 2 ऑफिशियल पंच ज्यांनी खरं तर या स्पर्धेला भरपूर चांगलं योगदान दिलं. नो कॉन्ट्रोवर्सी, नियमांमधली पारदर्शकता पण 3 दिवस पाहिली ती आमची त्रिमूर्ती या ठिकाणी स्वतः विशालजी पाटील, संतोषजी चौधरी, प्रवीण पवार सर यांचं खरं तर आभार व्यक्त करावं लागेल. मैदानाच्या मध्ये दाखवतात ऑफिशियल पंच. एका बाजूने लाईनअप मध्ये आपण पाहता किंग्स 11 करंजाडे हा संघ दाखल होता आणि दुसऱ्या बाजूने सनरायझर्स करंजाडे संघाची A1 जोडी मैदानामध्ये दाखल होते. विशाल भोईर आणि त्यांच्या बरोबरीने दिनेश शेलार. हाय व्होल्टेज मॅच, रोमांचक सामना तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. या तीळ मात्र शंका नाही आहे, कारण स्पर्धा कुठेही झाली तरी चॅम्पियन कोण बनला हा पहिला प्रश्न असतो आणि इथे चॅम्पियन बनण्यासाठी हा संघर्ष तुम्हाला या KPL मध्ये या 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळेल. 4थ्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल? प्रत्येक षटकारास 500 रुपये पारितोषिक आलंय. सरपंच या ठिकाणी मंगेशदा शेलार यांच्या माध्यमातून या संघातील खेळाडूंना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
पहिल्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहत आहे आणि अप्रतिम अशी ही स्पर्धा न भूतो न भविष्यती असं हे आयोजन करंजाडे प्रीमियर लीगचं आज तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. भरपूर स्पर्धा बघितल्या परंतु एका गावाची लीग आणि त्या गावाच्या लीग मध्ये एवढ्या संख्येने प्रेक्षक खरं तर हे वैशिष्ट्य आहे दुगाडे सर. नक्कीच हे वैशिष्ट्यच आहे कारण ब्लू डायमंड क्रिकेट संघासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. करंजाडे ब्लू डायमंड जरा जोरदार टाळ्या वाजवा आणि माझ्या मते जरा 100 पैकी 100 मार्क आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजवा ब्लू डायमंड. आणि पहिला ज्यावेळी फायनलचा चेंडू पडेल त्यावेळी प्रेक्षकांना विनंती आहे की आपण टाळ्यांनी त्या पहिल्या चेंडूचं स्वागत करायचं आहे कारण इतके सारे प्रेक्षक आहेत त्यांच्या टाळ्यांचा आवाज गुंजणार आहे या KPL मध्ये. क्या बात आहे. अप्रतिम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा शेवटचा क्षण अतिशय गोड होताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खूप चांगली स्पर्धा. खरं तर आम्ही देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू या KPL कमिटीचं आणि संपूर्ण करंजाडे ग्रामस्थांचे ज्यांच्या माध्यमातून आज समालोचन करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमध्ये खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी करंजाडे ग्रामस्थांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करील. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो करेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी. सन्मान मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा. आणि इथे मात्र या स्पर्धेकडे आपण अंतिम सामन्याकडे वळतोय. पहिला षटक फेकण्यासाठी भावेश दमडे आणि समोर आपण पाहताय एक विध्वंसक खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्याने छाप सोडली आहे तो दिनेश शेलार या ठिकाणी बॅटिंग मार्क मध्ये तयार झालाय. स्पर्धा आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना एकदा विनंती आहे जोरदार टाळ्याने KPL 2023 चौथ्या पर्वाचं स्वागत करा. आणि अंतिम सामन्याकडे आपण इथे बोलूया. हाय व्होल्टेज सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. टीट फॉर टॅट असं तुम्हाला प्रत्युत्तर या मॅच मध्ये पाहायला मिळेल दोन्ही संघांकडून. पहिला बॉल या षटकातला बॉल तयार भावेश दमडे राईट आर्म ऑन द विकेट. पहिला चेंडू उडवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती षटकार लगावतोय दिनेश शेलार. बडे मॅच का बडा खिलाडी. संदेश एक सैनिक की सोच ये होती है कि देश ने ये सोच नहीं होती कि देश उसके लिए क्या कर रहा है बल्कि वो देश के लिए क्या कर सकता है. उसी सोच के साथ दिनेश खेल रहे हैं. मैं अपनी टीम के लिए खेलूंगा मैं अपनी टीम के लिए करूंगा. लेकिन दूसरी गेंद लगातार दूसरा छक्का मारने की कोशिश में यह विकेट खोया. वार पे पलटवार हुआ यहां पर एक्शन पे रिएक्शन. नहले पे दहला 100 सुनार की तो एक लोहार की. अशी म्हटलं टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर मिळेल या सामन्यामध्ये. दोन्ही संघांचे 12th मॅन प्लीज रिलीज स्प्रे घेऊन चला मैदानामध्ये. फर्स्ट एड किट प्लीज फर्स्ट एड किट आपण द्या तिकडे आणि लगेच मैदानामध्ये चला. भाऊ मात्र यांच्याकडे आपण फर्स्ट एड किट द्या आणि मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. बघा विनंती असे दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. 12 खेळाडू बघा फर्स्ट एड किट घेऊन चला. मैदानामध्ये दुखापत झाली आहे भावेशला या मॅच मध्ये. पहिला बॉल षटकार आला त्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं भावेशने दिनेश शेलार या फलंदाजाला आणि विकेट मिळवला आपल्या टीमसाठी. सनरायझर्स करंजाडे संघाचा राखीव खेळाडू आपण देखील कॉम्बॉक्स मध्ये या. हे दोन्ही संघ खरं तर जरी चॅम्पियन एखादा संघ झाला तरी विजय राहील या KPL स्पर्धेचा. विजय होईल या सर्व ग्रामस्थांचा की ज्यांच्या एकजुटीने ज्यांच्या युनिटीमध्ये मात्र या ठिकाणी रायगड ग्रामीण मधली अशी एक स्पर्धा ज्या स्पर्धेचा आपण आवाज उल्लेख करू. खरं तर आपण पाहत आहे KPL 2023 अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेले 3 दिवस. खरं तर आपण पाहिलं मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी मान्यवरांची उपस्थिती आणि यामागे सर्वात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर ब्लू डायमंड 11 करंजाडे संघाचं KPL कमिटीचं. कारण प्रत्येकाचं नाव घेणं सोपं नाहीये. प्रत्येकाचं चांगले योगदान या स्पर्धेत राहिलं त्यामुळे सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. ग्रामस्थ असेल ब्लू डायमंड करंजाडे संघ असेल किंबहुना KPL कमिटी असेल सर्वांचं योगदान या स्पर्धेत राहिलं आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहताय खरं तर करंजाडे गावाच्या सन्मानाची अभिमानाची अशी ही स्पर्धा म्हणजे KPL 2023. षटकार आलाय 6 धावा आल्या गडी बाजाला 1. दिनेशला मात्र परतावलं मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय
तिसऱ्या क्रमांकावरती प्रीतम खंडागले हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. प्रीतम खंडारे हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. सर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर शिस्तबद्ध स्पर्धा 40+ खेळाडूंना देखील एक विशेष दर्जा या स्पर्धेत दिलाय, ज्यामध्ये मालिकावीरासाठी देखील 40+ साठी एक वेगळी स्पोर्ट्स सायकल आहे. नक्कीच प्रत्येकाला योग्य न्याय देणारी ही KPL आहे आणि म्हणूनच या KPL ची वाट संपूर्ण करजाडे नव्हे तर संपूर्ण पनवेल तालुका पाहत असतो. एक नवीन विचार घेऊन दरवर्षी हे करजाडे प्रीमियर लीग ब्लू डायमंड क्रिकेट क्लब घेऊन येतो आणि खरोखरच त्यांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. ते त्यांच्या संघातील खेळाडू किती हारलेत किती जिंकलेत मला हे माहीत नाही, पण त्यांचा जोश अजूनही या KPLच्या माध्यमातून कायम आहे. प्रत्येकाचं खरं तर आपण पाहिला उत्साह आता शिगेला पोहोचला. या मॅच मध्ये कोण चॅम्पियन होणार यासाठी मात्र उत्कंठा लागले. लवा फुल टॉस हलक्या हाताने बॉलला ढकललाय, शॉर्ट एक्सचा कव्हरला नवीन आलेला खेळाडू प्रीतम खंडारे. खरं तर 40+ हा खेळाडू आहे, परंतु सेन्सिबल क्रिकेट त्यांच्याकडून या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. 7 धाबा धाव फलकावरती आल्या. अंतिम सामन्यामध्ये टॉस जिंकला किंग्स 11 करंजाडे संघाने आणि इथे मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. भावेश दमडे जितक्या विकेट या मॅच मध्ये घेईल त्या प्रत्येक विकेटला साजन मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं भावेशसाठी. हे मोटिवेशन आहे या खेळाडूंना. यावेळेस आपण पाहिला स्विंग अँड मिस गती होती या चेंडूमध्ये, त्या गतीनं बीट केलंय विशाल या फलंदाजाला. रोशन देखिए शेर शिकार तो जरूर करता है लेकिन अगर जख्मी शेर जो वार करता है ना वो सबसे घातक होता है और भावेश दमड़े अब जख्मी शेर बन चुके हैं इस करजाडे प्रीमियर लीग में इस फाइनल मैच में. वाघ जखमी झालाय खरं तर आपण पाहिला भावेश, परंतु त्यांनी इथे मात्र चांगला काम मात्र केलाय खरं तर मागच्या बॉलवरती. आणि इथून बीमर साठी मात्र कदाचित खरं तर पंच काहीतरी इशारा दर्शवतात. रिव्ह्यू घेण्यात आलाय. येस बीमर साठी हा रिव्ह्यू आलाय. बॅटिंग टीमचा आहे की स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. या स्क्वेअर लेग पंचांकडून हा रिव्ह्यू आलाय बीमर साठी. हाईट फॅक्टर ग्राह्य धरलं जाईल या खरं तर बॉलवरती. वेस्ट साईडच्या वर जर असेल तर मात्र बीमर आणि जर का वेस्ट साईडच्या खाली असेल तर मात्र फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल. तिसरे पंच प्रवीण पवार सर आणि आयोजक त्या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतील आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. अंतिम सामन्यामध्ये देखील मोठ्या संख्येने गर्दी KPLच्या या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्ही प्रत्येक डगआउट्स मध्ये पाहू शकाल. प्रत्येक डगआउट मध्ये बसलेले प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तेवढ्याच मोठ्या संख्येने मान्यवरही या स्पर्धेचा आनंद तुम्हाला घेताना पाहायला मिळतील. करंजाडे प्रीमियर लीग 2023 हे पर्व अंतिम मॅच मध्ये आपण सध्या आहोत. अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं दुगाडे सर इथे पाहायला मिळालं. नक्कीच KPLचं मलाही नेहमी आकर्षण राहिलं. पहिल्या वर्षी ज्यावेळी सुरेश शेलार आणि सचिन नागपाल यांनी ज्यावेळी मला बोलवलं मी खरं तर प्रेमाने सचिन नागपालला सचिन टिचकुले म्हणायचो. चला जो काही असेल तो निर्णय लवकर द्या. संतोष चौधरी या जरावर बघा कोणत्याही टीमवर अन्याय होता कामा नये. चला 12व्या प्लेयर कोणी बोलू नका, फक्त पंच निर्णय घेतील आणि कोणताही संघाचा 12वा खेळाडू तिथे जाऊ नका. फक्त अंपायर निर्णय देतो तो निर्णय अंतिम राहील दोन्ही संघांसाठी. लक्षात असू द्या. आणि निर्णयाचा सन्मान हा दोन्ही संघांना करावा लागेल कारण ही क्रुशल मॅच आहे आणि डिसिजन देखील तेवढेच क्रुशल राहतील या सामन्यामधील प्रत्येक डिसिजन. आणि ते मात्र स्वतः संतोष चौधरी सर पाहतील आणि निर्णय देतील तुमच्यापर्यंत. बीमर आहे की नाही हे चेक केलं जाईल. पहिला बॉल षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं कदाचित दिनेश शेलार नावाचं वादळ या सामन्यामध्ये गोंगावल, परंतु त्याला शांत केलं. असं म्हणतात अनेक वादळं आली तरी गवत देखिए वो छक्का भावेश दमड़े की गेंदबाजी का तूफान आने की पहले की खामोशी थी लेकिन जैसे ही तूफान आया उड़ा ले गया दिनेश शेलार को. चलिए वहां पे जाएंगे और स्क्वेयर अंपायर हमें बताएंगे. फील्डिंग चलिए लगाइए. फील्डिंग लावून घ्या आपण कारण आता अंतिम क्षण आहे आणि आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आहे त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा. फील्डिंग लगेच लावून घ्या. निर्णय जो असेल त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. लक्षात असू द्या दोन्ही संघांना. इट्स अ नो बॉल कॉल.
बीमर बॉल घोषित केला, त्यामुळे फ्री हिटची संधी असेल आता विशाल या फलंदाजाकडे. निश्चित तौर पर विशाल को फ्री हिट की गेंद के ऊपर मौका होगा कि जैसा चाहे वैसा मारो. मराठी में आप और हम हमेशा कहते हैं उघडा डोळे बघा नीट, पुढे आहे फ्री हिट है, जैसा चाहे वैसा मारो. फुल टॉस बॉल वरती आक्रमण आणि पुन्हा एकदा आपण पाहत आहे बॉल इथे चाललाय. नो बॉल कॉल. चला आता फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला इथे बीमर साठी. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आलाय, चेक केला जाईल. चला फिल्डिंग टीमचा आता रिव्ह्यू आलाय, चेक केला जाईल. जर हाई बॉल बीमर असेल तर बॉलरला त्या ठिकाणी खरं नक्कीच पेनल्टी लागेल. चलिए ये काफी कहानी में ट्विस्ट है. ये अंपायर का क्या फैसला है? नो बॉल. फील्डिंग टीम का रिव्यू है क्या? रिव्यू सिस्टम है क्या यहाँ पे? एक रिव्यू है, तो चलिए देखेंगे हम कैमरे के जरिए 24 लाइव इवेंट के जरिए. नो बॉल कॉल. पुन्हा एकदा खरं बीमर आलाय. लगातार 2 बीमर. बघा या मॅच मध्ये 22 षटक महत्वाचे होते आणि तो खेळाडू आता 2 बीमर टाकतो सर. ये प्लस पॉइंट होगा सनराइजर के लिए. ये प्लस पॉइंट होगा. ये 6 है क्या 4? नो बॉल तो है. 4 रन है. 4+1 का इजाफा, 5 रनों का इजाफा हो चुका है और भावेश दमड़े के इस ओवर को पूरा करने के लिए आ चुके हैं गेंदबाज. नहीं, बॉलर इस मैच के लिए बैन किए जाएंगे 2 बीमर की वजह से. इस ओव्हर के लिए नहीं, इस मैच के लिए. प्रत्येक षटकाराला फलंदाजांना सरपंच मंगेश शेठ शेलार यांच्या माध्यमातून 500चं पारितोषिक आलंय. आणि बघा अशा महत्वाच्या सामन्यामध्ये आता भावेशला बॅन केलंय. नहीं नहीं, उनकी गलती है. अंपायर ने क्यों बैन किया? ना आपने बैन किया ना अंपायर ने. उन्होंने 2 बीमर डालने नहीं थे. बॉलर अगर नियंत्रित गेंदबाजी करता है तो कौन चाहेगा कि उसे निकाला जाए बॉलिंग के अटैक से. रिव्यू लॉस्ट हो चुकी है. फील्डिंग करने वाली टीम 1 रन जरूर मिला, लेकिन किसी और को भावेश बनना होगा. ऐसा नहीं है. टीम जो चुनी जाती है तो एक ऑप्शनल बॉलर जरूर लिया जाता है. किसी भी टीम में, किसी भी लीग में एक ऑप्शनल बॉलर उस टीम में जरूर होता है और उस ऑप्शनल बॉलर का काम कर रहे हैं मानस साबळे. देखिए कभी कभी क्या होता है, ऑप्शनल बॉलर चलता है. सचिन तेंदुलकर ऑप्शनल बॉलर के तौर पर थे. 205 रन जब ऑस्ट्रेलिया ने बनाए थे कोची में तो उन्होंने 5 विकेटें निकाली थी. ये देखिए ये ऑप्शनल बॉलर चलेंगे जरूर. ये कैच अगर लिया जाता है तो ये होता है कहानी में ट्विस्ट. कडून झालेल्या चुका. देखिए ये इसके बाद जो विकेट आएगा ना महालक्ष्मी, तो इसी विकेट के लिए महालक्ष्मी इंटरनेट इनकी तरफ से 500. भरत शेठ साबळे यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. करदर या खेळाडूला विकेटसाठी. सेकंड ओव्हर मध्ये त्या गोलंदाज झाला. या ठिकाणी फ्रेश बॉलर असेल. ओव्हर कंप्लीट. हाँ, अगर 6 गेंदें हुई है इस ओवर की, टोटल रन संख्या 14 रन. शुरुआत अच्छी हुई है सनराइजर्स की. चलिए टेक्निकल जो मसला है उसे हल करना है मैदान के अंदर तुरंत. देखिए अक्षय आपको अंधेरा हो सकता है दूसरी सत्र में बल्लेबाजी के लिए. अक्षय गायकवाड़ कैच, काफी अच्छी गेंदबाज. 14 रन. 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. अब अक्षय के ऊपर शायद जिम्मेदारी आ सकती है 2 ओवर का स्पेल डालने की. एक ही ओवर हुआ है 5 में से और घड़ी का कांटा हमें बता रहा है 5:01.
5:01 हो चुका है। 6 बजे तक ये फाइनल खत्म होना चाहिए मेरे ख्याल से। बैक टू द बॉलर खेला है अक्षय ने, उस गेंद को फील्ड किया, सिंगल चुरा लिया बल्लेबाज विशाल भोईर ने। 15 पे आता हुआ टोटल विकेटेज आ चुकी है सनराइजर्स की 2। आशीष उद्धार स्ट्राइकर एंड पर। देखिए आज सोमवार का दिन है, अगर संडे के दिन फाइनल होती तो सामने मुझे बकरा दिखाई दे रहा है, काटेगा कौन? बाहु मात्रे के इस तरफ सब लोग देख रहे हैं। और ये क्या हुआ? ये रनआउट का विकेट, ये क्या हुआ? आपसी अंडा, आपसी तालमेल की कमी, भावेश की प्रेजेंस ऑफ माइंड देखिए। सच में उन्होंने कहा भले ही मेरी गेंदबाजी मैन हुई हो, लेकिन इस मैच में ना तो मेरी बल्लेबाजी ना तो मेरी फील्डिंग मैन हुई है। मैं वहां पर अच्छा करूंगा, वहां पर मैंने अच्छा नहीं किया, मैं यहां पे अच्छा करूंगा। ये होता है जज्बा, ये होता है जुनून, ये होता है रोशन जोश। डीजे चालून आला त्यावेळी रायबाने सांगितलं महाराज तुम्ही अज्ञातवासात जा, आणि त्याच वेळेला जिजाऊ उद्गारल्या शोभा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। एक वेळ या मातेने आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्राने आपला स्वाभिमान गमावता कामा नये। धन्य ती माता, धन्य ते शिवराय। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन कुल स्कोर आ चुका है। अक्षय जानते हैं सूरत से मैं आया हूं चैंपियन बनने के लिए, इतनी दूर से आया हूं तो नंबर 1 मुझे इशारा कर रहा है। बहू के पास ही बकरा आ रहा है, देखो बकरे ने भी उन्हें पहचान लिया। कुछ भी हो लेकिन गोश्त तो खाने लायक होता है। ये डायरेक्ट हिट होती तो कुछ बनता। ये जल्दबाजी हो रही है, जल्दबाजी नहीं करनी। आपके स्कोरबोर्ड के ऊपर रन आ चुके हैं। पहला मैच आपने 40+ जीता था। इस मैच में आपका उद्देश्य ये होना चाहिए दिनेश शेलर के आउट होने के बाद 50 का आंकड़ा, 55 का आंकड़ा, ये आंकड़े आपके मन में होने चाहिए। एक प्लान होना चाहिए। प्लान ए अगर आपका फेल हो जाए, दिनेश शेलार का आक्रमण अगर फेल हो जाए, तो बाकी बल्लेबाजों के दिल में ये होना चाहिए कि हम 55-50 तक पहुंचे। फिर अगर हमारे पास गेंदें रही तो हम 60 का सपना देखें। 60 तक पहुंचने पर भी हमारी गेंदें बाकी रही तो हम 70 के करीब देखें। ये सोच होनी चाहिए। क्रिकेट कभी कभी शारीरिक तौर पर नहीं, मानसिक तौर पर भी खेला जाता है। विशाल जिनमें क्षमता है, 1 रन जरूर मिला, लेकिन तालमेल रखना होगा। देखिए हम हमेशा कहते हैं रोशन, यहां पर अगर तालमेल ना हो तो बल्लेबाजों के बीच तो रनआउट का खतरा, और मियां बीवी में संसार में तालमेल ना हो तो डाइवोर्स का खतरा। ये ऐसे खतरे होते हैं तालमेल की कमी अगर आई तो तालमेल होना जरूरी है। देखिए चारों तरफ मैदान के फ्लैग्स लगाए जा चुके हैं, हर टीम के लिए अपना एक अलग स्टैंड बनाया जा चुका है। इससे अच्छी सोच क्या हो सकती है ब्लू डायमंड क्रिकेट क्लब करंजाड़े की। कवर्स में खेला लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने जाके इस गेंद को फील्ड किया। 1 ही रन मिलेगा। अक्षय काफी अच्छा ओवर कर रहे हैं, बड़ा हिट लगाने का मौका नहीं दे रहे हैं। ये दूसरा ओवर है मैंडेटरी पावर प्ले का। 3 खिलाड़ी तीसरे दायरे के बाहर, एक हम देख रहे हैं मिड विकेट, एक दिख रहा है स्क्वायर लेग और एक दिख रहा है सीधा लॉन्ग ऑफ। मंगेश स्ट्राइकर एंड पर डॉट गेंद आई है। मंगेश ने ये डॉट गेंद खेली। ओवर की समाप्ति हुई तो ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल बन चुका है 3 विकेटों के नुकसान पर 17 रन। इस ओवर में मैच 3 ही रन आए। वापसी की यहां पर रामेश्वर अंग्रेज जिस टीम के फ्रेंचाइजी है वो टीम किंग्स 11 करंजाड़े ने
थोडं स्पीडअप करा. DJ अक्षय, खरं तर यांचंही कौतुक करावं लागेल. संपूर्णपणे शिवमय वातावरण, अप्रतिम संगीतांची मेजवानी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. धर्मेंद्र पुजारी जितके विकेट घेतले प्रत्येक विकेटला साजन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला बॉल धर्मेंद्रचा आणि प्रत्येक षटकाराला सरपंच मंगेश शेलर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. चांगला प्रयत्न होता रामेश्वरजी अंग्रे साहेबांचा, परंतु त्यांना देखील बीट करून बॉल मागे गेला. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा मिळतील या चेंडूवरती विशालला. 4 धावा मिळतील सनरायझर्स करंजाडे टीमला. बऱ्याच पार्ट्या होतील, पण ब्ल्यू डायमंड करंजाडे संघाचं कौतुक करायला हवं, कारण वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून ज्या भगव्या झेंड्याला आपण मानतो, संपूर्ण भगवा वातावरण असं म्हणतात. ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झाले सिकळाचं, त्या पद्धतीने इथे संपूर्ण वातावरण भगवामय करून टाकलंय ते ब्ल्यू डायमंड करंजाडे संघाने इथे आणि त्याला डीजेने उत्तम साथ दिली आहे. वातावरणाला अनुसरून त्यांची गाणी वाजवली जातात. प्रत्येक विकेटला रणजित साहेबांकडून देखील नरुटे साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी या गोलंदाजाला धर्मेंद्रसाठी हे पारितोषिक आलंय. भगवा रंग त्यागाचा, भगवा रंग माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आणि या वारकरी संप्रदायाचा भगवा रंग. तुम्ही पाहता मैदानाच्या अवतीभोवती अगदी भगवमय वातावरण. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये हा फटका त्या ठिकाणी सजवत आहेत. फलंदाज आपण पाहू शकाल, सिंगल घेतली विशालने. देखिए एक धर्मेंद्र थे उस जमाने के, वो कहते थे कुत्तू को मैं तुम्हें चुन चुन के मारूंगा. उसी तरह इस धर्मेंद्र को कहना होगा चुन चुन के विकेट निकालूंगा, तब जाके उन्हें इनाम प्राप्त होगा. विकेट साठी मात्र हे पारितोषिक आहे, परंतु विकेट मैदानामध्ये भागीदारी देखील होताना तुम्ही पाहताय. 22 बॉलवरती 4 झालेत आणि वेगवान थ्रो झाला. थोडासा अवेज थ्रो आपण पाहिला स्टंप वरती असता तर कदाचित धोका पत्करावा लागला असा विशालला, परंतु नियतीने चांगली साथ त्यांना दिली. एक रन आली, एका रनने स्ट्राईक रोटेट आणि धाबा फलकावधी 25. बघा संध्याकाळचं हे सत्र आहे, थोडासा वातावरण थंड होत चाललंय, दमटपणा निर्माण होत चाललाय. जरी 40 ते 45 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्या तरी त्या निर्णायक राहतील, डिपेंडिंग राहतील जेव्हा पुढच्या सत्रामध्ये सनरायझर्स करंजाडे संघ मैदानामध्ये उतरेल. परंतु एका बाजूने भावेश आणि त्यांच्याबरोबर अक्षय, या 2 खेळाडूवरती नजरा राहतील प्रत्येकाच्या. त्यांच्याकडे भरपूर क्षमता आहे, चांगले ते फलंदाज आहेत आणि त्यांच्या बरोबरीने 40+ खेळाडू हरेश अंग्रे यांना कोण विसरेल. त्यांच्याकडे देखील प्रचंड कॅलिबर आहे धावांचा पाठलाग करण्याचं. अक्रॉस लाईन पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न आहे. योगेश करदर त्या ठिकाणी आहेत आणि चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली. योगेश राणे कोणतीही रन या ठिकाणी नाहीये. बघा मेगा फायनलचा हा सामना थोडासा हाय व्होल्टेज व्हायला हवा, त्यासाठी जसजसे मोठे फटके येतील किंवा विकेट जरी आले तरी मात्र टाळ्यांचा गजर तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती या ठिकाणी पाहायला मिळेल. KPLचा खरं तर हा अंतिम सामना, आजच्या दिवसामधला 8वा सामना आपण पाहताय. अगदी वेळेवरती संपन्न होतोय. काय गोलंदाजी आहे, अफलातून स्पेल राहिला या ठिकाणी आपण पाहताय. गोलंदाज धर्मा पुजारीचा जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये आल्या फक्त 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आतापर्यंत आल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. 8 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागल्या धाव फलकावरती त्या म्हणजे 3 गडी बाद 25 धावा. 2 षटक बाकी आहेत. क्या बात आहे, अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय. बघा थोडासा या ठिकाणी आपण शॉर्ट मीटिंग करा, कारण वेळ कमी आपल्याकडे, वेळेचा सदुपयोग करा. आणि बघा तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये धावा त्या ठिकाणी चेस करायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही आज संपूर्ण संगीत दिवसभर ऐकताय. 18 पगड जातींना एकत्र घेऊन ज्याने स्वराज्याची निर्मिती केली आणि आपण सर्वजण खरं तर नक्कीच
या ठिकाणी आपण पाहिलं तर नशीबवान आहोत, कारण रायगडामध्ये आपला जन्म झाला. स्वराज्याची राजधानी रायगड. नक्कीच स्वराज्याच्या राजधानीमध्ये आपला जन्म झालाय आणि करंजाडामध्ये 7-12 का जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पण ही 7-12 जमिनी वाटपाची पद्धत जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती. क्या बात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या खरं तर विविध संकल्पना छत्रपती महाराजांनी शिवाजी महाराजांनी तेव्हापासून राबवल्या होत्या आणि आज याची नितांत गरज या खरं तर संपूर्ण या समाजाला आहे. नक्कीच नितांत गरज आहे. बघूया अक्षय काय करतोय. एक धाव नक्कीच मिळते आणि खरं तर बघा पहिली समुद्री सेना सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली. त्यांनी ओळखलं की समुद्रामार्गेही या महाराष्ट्राला या स्वराज्याला धोका आहे आणि 400 वर्षानंतर त्यांचं हे म्हणणं खरं ठरलं. कसाब समुद्रामार्गेच महाराष्ट्रात आला आणि मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला झाला. दूरदृष्टी होती खरं तर महाराजांची आणि आज खरं तर पाहिला आजही प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांचं एक वेगळं स्थान राहिलंय. आणि इथे आपण पाहिलंय रनआउटचा विकेट त्या ठिकाणी मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सांघिक यश या ठिकाणी मिळत असताना आपण पाहिलं किंग्स 11 करंजाडे टीमला. आज के युवाओं की एक सोच होती है, एक हसीन शाम हो, हाथ में जाम हो, सामने कबाब हो और बगल में शबाब हो. लेकिन राम जी की सोच के साथ अगर हम चले ना, मर्यादा पुरुषोत्तम एक पत्नी एक वचनी, बीच में जो बीमारी से लोग मर रहे थे ना वो मर नहीं होते बल्कि आज भी जिंदा होते. ये राम की सोच है, मर्यादा पुरुषोत्तम. प्रभू श्रीराम. इथे आपण पाहता पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका त्या ठिकाणी सजवलाय आणि सिंगल रन इथे कंप्लीट होईल. स्ट्राईक रोटेट 28 धाव फलकावर दिला. अंतिम सामना आहे. मी मगाशी उल्लेख केला करत आता मैदानामध्ये थंड वातावरण निर्माण झालं आणि अशा परिस्थितीमध्ये किमान 40 ते 45 धावा जर का बनवण्यामध्ये सनरायझर्स करंजाडे टीमला यश मिळालं तर इथे हा सामना तुम्हाला रोमांचक होताना पाहायला मिळेल. अक्षय हे षटक इनसाइड हलक्या हाताने बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. आकाश तांदले डीप मध्ये आहेत. फलंदाज आकाश तांदले त्यांच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळाला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट धावसंख्या धावफलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे 29. 4 गडी बाद 29 धावा. अंतिम सामना मेगा फायनलचा रिझल्ट काय असेल, चॅम्पियन कोण बनेल, या स्पर्धेमध्ये उपविजेता कोण राहील, यासाठी ही चुरस, यासाठी हा संघर्ष. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. या मॅच मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी दोन्ही संघ संघर्ष करतात. या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. अक्षय हा खेळाडू श्वान दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. चला त्यांना बाहेर करा. विशालचा खरं तर विशालचा अतिशय आपण पाहिला काय बोलतात त्याला वफादार. ये देखिए ईमानदार. इंसान से भी ज्यादा ईमानदार वफादार होता है ये प्राणी. अपने मालिक के पास चल के गया और उसे संदेशा दिया, भाई अच्छा खेल. आणि इथे मात्र विकेट मिळाला. आनंद साजरा होत आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये. विकेट मिळाला आणि विशालला देखील ते घेऊन गेले. त्यांचे श्वान रन नाहीये आता मात्र धावांचा ओघ कदाचित मंदावेल कारण प्रमुख खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चालले. टॉप ऑर्डरचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश तांदलेच्या बरोबरीने खेळण्यासाठी. कैलास शेलार खरं तर आपण पाहिला या संघाचा तो गेम चेंजर आहे. त्याने चांगली बॉलिंग केली आणि निर्णायक क्षणात चांगली बॅटिंग केली असा कैलास शेलार मैदानाच्या आतमध्ये चाललाय. फक्त केपीएल तो खेळतो, बाकी कुठल्या स्पर्धा खेळत नाहीये, परंतु केपीएल मध्ये नेहमी त्याचं योगदान चांगलं राहिलंय. तो मिडल ऑर्डर मध्ये दाखल झालाय. यावेळेस पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला. बॉलला लॉंग ऑफच्या दरम्यान सिंगल घेतात का दोन्ही खेळाडू. चांगली फिल्डिंग, तेवढाच अग्रेसिव्ह थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव आली. 30 धावा धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण लागताना पाहायला मिळतील. आणि आता अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये या लास्ट ओव्हर मध्ये आता ब्लास्ट या दोन्ही फलंदाजांना करावे लागतील. महत्वाचं षटक राहील अंतिम.
30 धावा धावफलकावरती अंतिम षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅकमध्ये स्वतः हरेश अंग्रे या ठिकाणी येतात, ज्यांनी खरं तर आज जी स्पर्धा गाजवली या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. असे 40+ खेळाडू आपण पाहता हरेश अंग्रे, ज्यांनी वैयक्तिक 41 धावा देखील केल्या आणि चांगली गोलंदाजी करत धावा वाचवल्या देखील असे गोलंदाज. तानाजी शेलार साहेबांकडून देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर मंगेशजी शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एक षटकार तब्बल 1000 पारितोषिक असेल फलंदाजांना. अंतिम षटकातील पहिला डॉट बॉल, 30 धावा धावफलकावरती. चॅम्पियन बनायचं असतं तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. अजून एक चांगला बॉल बघा, लेग ब्रेक, वाईड लाईनच्या आतून बॉल बाहेर स्विंग होतोय, त्यामुळे पंचांचा हा निर्णय चांगला आहे. त्यांनी अँगल पाहिला आणि योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. सलग 2 डॉट बॉल, प्रेशर आता वाढत चाललंय. पुन्हा एकदा फिरवलाय बॉलला, कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. बघा काय व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे टप्पा चांगला आहे आणि इथे मात्र सलग 3 डॉट बॉल हरेश अंग्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. रोशन, ये होता है अनुभव, आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक, एक्सपीरियंस. आणि त्यानंतर स्टेप आउट होऊन हा फटका सजवला. एक्सपिरियन्स वरती मात्र प्रतिहल्ला चढवताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला. खरोखरच दिल्लीचे हे तख्त राखी तो महाराष्ट्र माझा. पण चौकार जरी आला असला तरी सुद्धा या अगोदरची गोलंदाजी जर आपण पाहिली तर 4 चेंडूमध्ये 4च धावा आल्यात आणि इथे आणखीन एक चेंडू येतो निर्धाव, म्हणजे 5 चेंडू 4 धावा. ही कामगिरी म्हणेन, या कामगिरीमुळे हा गोलंदाज सर्वोत्तम गोलंदाज ठरलाय शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये त्याने 6 चेंडूमध्ये 3 धावा करून दिलेल्या होत्या. प्रत्येक मॅच मध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. 34 रन, 34. बघा आता अंतिम चेंडू आहे आणि टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे. स्टेप आउट झाले होते कैलास शेलार, पहिल्या त्यांना यश मिळालं, चौकार मिळाला, त्यानंतर लेंथ कमी केली, तिथून मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नव्हता आणि यष्टाचीच झाले कैलास शेलार. बंधू आता अंतिम बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये चाललेले आहेत खेळाडू. मनोज जाधव, बघा शेवटचा बॉल अतिशय निर्णायक आहे. जर का एखादा माइटी हिट आला, एखादा मोठा फटका जर आला तर मात्र याच धावा कदाचित पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या किंग्स 11 करंजाडे संघासाठी डोकेदुखी ठरतील आणि तो फटका आता इथे मात्र खेळावा लागेल मनोज जाधव या फलंदाजाला. एक मोठा फटका हवा आहे सनरायझर्स या ठिकाणी करंजाडे टीमला. अंतिम बॉल, पहिल्या सत्रातला हा शेवटचा बॉल. हरेश अंग्रे टू मैदानाच्या आतमध्ये, मनोज जाधव हा खेळाडू. यावेळेस भरपूर मागे गेले, हुक करण्याचा प्रयत्न योगेश राणे, बॉलच्या मागे धावता सिंगल आली, दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र विकेट रनआउटच्या स्वरूपात. एकच धाव आली, 35 धावा धावफलकावरती आल्या. आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये, येणाऱ्या 5 षटकांमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी किंग्स 11 करंजाडे टीमला धावा कराव्या लागतील 36 आणि एका बाजूने चॅम्पियन बनण्यासाठी सनरायझर्स करंजाडे संघाला धावा वाचवाव्या लागतील 36. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा डीजे ब्रेक कडे. लावायचं आपण मेगा फायनलचा सामना तुम्ही पाहताय. अगदी रोमांचक, रोमहर्षक सामना आणि त्यामध्ये रंग भरण्याचे काम तुम्ही पाहिलं सर प्रवीणजी दुगाडे सर आणि रोशन पाटील सरांचा चालू होता. आणि त्यानंतर मग याच्या पुढे जाऊन आमचे अक्षय डीजे इतकी चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून ऐकतायत आणि प्रत्येक मुवमेंट अगदी चांगल्या पद्धतीनं या मैदानावर गीतांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल, 5 षटकं, 30 चेंडू आणि आव्हान ठेवलंय ते टोटल 36 धावांचं टार्गेट असणार आहे. चला सामना सुरू करायचा आहे. वेळ बघा, वेळ होतोय, सूर्य अस्ताला जातोय, अगदी अंतिम क्षण जवळ येतोय. अंतिम सामना आणि त्यामधील अंतिम इनिंग, शेवटची इनिंग, दुसरं सत्र मात्र सुरू होईल. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं संध्याकाळचं सत्र आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मी या व्यासपीठावरून सर्वांचं स्वागत करतोय. 30 चेंडू 5 षटकं आणि
36 धावा जमवायच्या आहेत किंग्ज 11 संघाला चॅम्पियन होण्यासाठी. तर मग चॅम्पियन बनण्यासाठी या 36 धावा डिपेंड करायच्या आहेत सनराइज करंजाडे संघाला. गोलंदाज आशिष हुद्दार, पहिला गोलंदाज आशिष हुद्दार वापरला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश दमडे आणि दुसऱ्या बाजूला हरीश अंग्रेला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करूया ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलंय. वस्तुरूपी धनराशी रूपी अन्य स्वरूपामध्ये त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो बघा या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी 40+ साठी एक मालिकावीर तुम्ही पाहताय. त्यानंतर मग दुसरी एक मालिकावीर रेग्युलर तुम्ही पाहू शकाल. आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशा ट्रॉफी, शूज, कूलर आणि मग उत्कृष्ट ट्रॉफीज पाहता. सुरेश शेलार जरा मंचावर या, काम आहे. आणि अशा पद्धतीची स्पर्धा. चला सामना सुरू करायचा आहे. पंच दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. अगदी सकाळपासून तुम्ही आवाज ऐकता आमचे प्रवीणजी दुगाडे सर आणि रोशन पाटील तारा. तितकंच मेहनत, तितकंच चांगलं काम स्कोरिंगचं रोशन पाटील तारा करतायत. पंच सुद्धा तेवढंच सुदर्शन पाटील आमचे ते करतायत. त्यानंतर पंच सुद्धा खूप चांगलं काम करतायत. 24 लाईव्ह सुद्धा खूप चांगलं काम करतायत. चला सामना सुरू करायचं बघा, कारण पहिला चेंडू दुसऱ्या सत्राचा आशिष हुद्दार. आशिषचा पहिला चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेनं गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु इतका आपण पाहिला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट देऊन बसतोय. या वेळेला फलंदाज हरीश अंग्रे, पहिला फलंदाज इथे बाद होतोय. भक्तिगीतं ऐकवली जात आहेत, परंतु पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं तर अगदी थर्डमॅनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी तिथे क्षेत्ररक्षक पाहिला शॉट थर्डमॅनच्या दिशेने 30 यार्ड मध्ये आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सरळ विसावला आणि बाद होतोय. तो 40+ हरीश अंग्रे मात्र बाद झाला. नवीन फलंदाज अक्षय गायकवाडला तुम्ही पाहता. जे अक्षयने मागच्या मॅच मध्ये अगदी चांगला खेळ केला, टीम साठी धावा जमवल्या आणि विजयाच्या समीप आणून ठेवलं, तो अक्षय मात्र आता 1 डाऊन रिझल्ट मध्ये येतोय. अगदी शांत संयमी खेळाडू आहे. सलग 4 वर्ष आम्ही त्याला पाहतोय आणि सिंगल डबलला प्राधान्य कन्वर्ट करणं या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या पाहिल्यात. परंतु आशिष हुद्दार बॉलिंग मार्कवर पहिल्या चेंडूवर सफलता, परंतु हरीश अंग्रे फसला. मी फसणार नाहीये हे सांगत असताना पॉइंटच्या वरतून सरळ एवढ्या चेंडूला खेळतोय आणि चेंडू मात्र सरळ निघालाय. चौकार अक्षय गायकवाडच्या बॅट मधून 4 चौकार. हे सांगत असताना अक्षय गायकवाड, कारण सुरत वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही पाहताय गावाची ओढ, प्रीमियर लीगची ओढ त्याला घेऊन इथपर्यंत आली आहे आणि चांगला खेळ करतोय. अगदी आशिषसाठी आशिषचा हा चेंडू तुम्ही पाहताय, परंतु धोका होऊ शकला असता. अगदी दोन्ही फलंदाज पहिल्यांदा एकाच ट्रॅक वरून आले, परंतु मी म्हणेन जास्त काही झालं नाहीये आणि अगदी ते मात्र बचावले गेलेत. कारण अगदी जर एकमेकांवर आदळले असते तर नक्कीच दुखापत एकदम भारी झाली असती. परंतु मेगा फायनलचा सामना, ही स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पडली जाते आणि अंतिम क्षण सुद्धा तसंच होऊ द्या हे आपण सांगूया. परंतु या चेंडूवर मिळाली सिंगल, 5 धावा धावफलकावर. संधी होती धावचित करण्याची, परंतु चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि फलंदाज अक्षय बचावलाय. आशिष पुन्हा एकदा तयार आहे. भावेश साठी परंतु यष्ट्यांच्या मागे शॉट फाईन लेग मध्ये तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय आणि पुन्हा एकदा संधी होती परंतु मिळाली एक छोटी सिंगल.
सिंगलनं मात्र 6 रन्स 6 धावा करायच्या 36 6 झाले 30 धावेची गरज आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय किंग्स 11 करंजाडे, दुसऱ्या बाजूला सनराइज करंजाडे, गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ सनराइज करंजाडे. पुन्हा एकदा या मॅच मध्ये तेच चित्र, परंतु इथे मात्र सांगत असताना अक्षय गायकवाड मनगटी ताकदीचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सरळ पॉइंट आणि थर्डमॅनच्या वरतून चेंडूला खेळतोय. चेंडू सीमा पार, आणखी एक दर्जेदार जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असं गीत तुम्ही पाहिलं असेल खलीवली. परंतु बॉलिंग मार्गवर आशिष अगदी शांत पद्धतीनं संयमानं फक्त सन्मान दिलाय बघा. जे खराब चेंडू दोन्ही आपण पाहिले, त्या चेंडूला फक्त आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या वरून चौकार लगावले, परंतु हा चेंडू जर आपण पाहिला अगदी चांगला होता आणि त्या चेंडूला फक्त सन्मान देऊन खेळपट्टीवर चेंडू ठेवला आणि शांत आणि स्वतःवर कंट्रोल ठेवला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 5 षटकामध्ये 36 करायच्या होत्या, पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा आणि आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. तुला नक्कीच ज्या पद्धतीने एखादा रॉकेट सुटावा तसा फटका पाहायला मिळाला कैलास शेलार. कैलासचा हा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफ मध्ये होता, परंतु सरळ या वेळेला येऊन मात्र हा झेल टिपला जातो. अगदी विलोभनीय चांगला झेल आणि फलंदाज मात्र भावेश दमडे ज्याने चौकार लगावला होता तो अक्का मध्ये इथे मात्र चांगला फलंदाज बाद होतोय. लाखो भाविक भक्तांची मांदियाळी ज्यावेळी दिंडीच्या रूपाने म्हणा किंवा बसने ट्रॅव्हल असेल, ट्रेनने ट्रॅव्हल असेल, काही प्रायव्हेट प्लेनने सुद्धा ट्रॅव्हल करतात, पण त्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. जो वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आहे, तसे हे क्रिकेटचे वारकरी आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणारं, क्रिकेटवर प्रेम करणारं, क्रिकेटची भक्ती करणारे हे वारकरी आणि त्यांची मांदियाळी आपल्याला केपील मध्ये पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच, कारण विठुरायांच्या भेटीला ज्या पद्धतीने जात असतात ते भाविक भक्त, परंतु इथे सुद्धा क्रिकेटचे पुजारी आणि प्रेमी इथे पाहायला मिळते. परंतु इथे मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला अडवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अगदी मी म्हणेन जर चेंडू निसटला असता चौकार सुद्धा आला असता, परंतु आपल्या टीम साठी धावा वाचवल्यात. एक सिंगल मिळाली, सिंगलने मात्र धावा संख्या 15 धावा. 21 चेंडू आणि 21 धावेची गरज. 21 बॉल्स 21 रन्स पाहायला मिळतील. 21 मध्ये 21 धावेची गरज आहे. अगदी मास्टर माइंड दिनेश शेलार आहेत, ज्यांनी सुपर किंग संघासमोर अगदी चांगला खेळ, 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना तो सामना कैलास शेलारने जिंकवला. आणि आता मग या मॅच मध्ये जर पाहिलं आपण तर काय माइंडसेट गेम इथे पाहायला मिळणार आहे. अगदी वेगवेगळे मी म्हणेन चेंडू, त्यानंतर वेगवेगळे ब्रेक थ्रू या मॅच मध्ये पाहायला मिळतील का?
दिनेश शेलार आणि त्यांच्या गोलंदाजाकडून. परंतु धावसंख्या धावपलकावर जमतात टोटल 16 धावा. 20 धावेची गरज, 20 चेंडू. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जोरदार अपील. पंच सांगतायत की इथे मात्र फलंदाज या वेळेला सुरक्षित आहे. अगदी क्विक यष्टीरक्षकाचं काम पाहायला मिळालं दिनेश शेलार यांचं. आणि मग त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर सुरक्षित आहे. फलंदाज तुम्ही पाहताय रोहन राणेला, तुम्ही पाहताय त्याच्या जोडीला अक्षय गायकवाड, ज्यानं अद्यापर्यंत 2 चौकार लगावले, चांगला खेळ केलाय. परंतु रोहन मात्र डॉट चेंडू खेळतोय आणि धावसंख्या स्थिर आहे. ती धावसंख्या देखिए इस फाइनल में ना हार और जीत के बीच जो अंतर है ना वो अक्षय तय करेगा. जिस तरह से उनका अप्रोच जो है, सिंगल्स लेना, गेंदों को गैप में से धकेलना, वहां से क्या होता है आपका आउट होने का खतरा कम और रन बनने के चांसेस ज्यादा होते हैं. शाम के वातावरण में छक्का मारने की कोशिश में रन तो बनते हैं अगर छक्के आए तो, लेकिन वहां पर आउट होने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं. नक्कीच, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा सुद्धा जमत नाही, फटके हवेत असे कन्वर्ट होत नाहीत, झेल होत उडतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये मग सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे. अगदी चांगली रणनीती अक्षयची आहे. परंतु इथे मात्र सरळ बॉलरच्या डोक्यावरना चेंडू मात्र तुम्ही पाहताय खेळला जातो. एक सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या धावपलकावर टोटल 17 धावा पाहायला मिळतात. 19 धावेची गरज आहे. येणारे चेंडू 18 असतील आणि 19 धावेची गरज आहे. मग बॉलिंग मार्कवर कोण पाहायला मिळेल? एखादं चांगलं षटक जर पडलं ना, त्यामध्ये कमीत कमी 2-3 धावा आल्या, विकेट जर आल्या, तर या मॅच मध्ये मग सनराइज सुद्धा एक चांगल्या पद्धतीने शिरकाव करू शकतो. पिछले के चैंपियन है दिनेश शेलार साहब को पता है कि कौन सा खिलाड़ी क्या खेल रहा है. और देखिए कॉन्ट्रैक्टर के लेबर लोग भी मैच देखने के लिए रुके हुए हैं. लेकिन की फैक्टर अगर मुझसे कोई पूछे, अक्षय इनका विकेट निकाले बगैर ये फाइनल जीता नहीं जा सकता. अगर फील्डिंग करने वाली टीम को ये फाइनल जीतना है तो नक्कीच. आणि त्यासाठी प्रेशर क्रिएट करावं लागणार आहे तुम्हाला. मग गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करून, डॉट चेंडू काढून, प्रेशर क्रिएट करून एखादी विकेट स्वतःहून देणं हे इथे मॅच मध्ये करावं लागणार. कारण 18 चेंडू आणि आता मात्र 19 धावेची गरज आहे. कारण ज्या पद्धतीनं सेमीफायनल मध्ये प्रेशर तुम्ही सांगितलं, परंतु या मॅच मध्ये सुद्धा चॅम्पियन संघाला हरवायचंय आणि ते प्रेशर सुद्धा पाहायला मिळत आहे. अगदी पंच इथे दर्शवतायत, पंचांचा इशारा येतोय. आमचे स्क्वेअर लेग पंच, मेन पंच तुम्ही पाहू शकाल. नो चेंडू, अगदी उंचावरून हा चेंडू भीमर पाहायला मिळाला आणि दिनेश शेलार यांचा हा पहिला चेंडू नो, फ्री हिट असेल पुढचा चेंडू. एक धाव अवांतरित तुम्ही पाहिली ऍड होईल. धावसंख्या धावपलकावर आता मात्र 18 धावा. येणारे 18 चेंडू, 18 धावेची गरज. फ्री हिटचा चेंडू. अगदी या वेळेला संधी होती, परंतु ती हुकली अशा कारणामुळे ज्या बेल्स आहेत यष्ट्यांच्या वरती, ती बेल्स मात्र पडली नाहीये. नशिबाची साथ, ती बेल्स त्यानेच लावली आणि तीच खाली पडली नाही. नक्कीच. आणि दिनेश शेलार आणि पंच चौधरी दोघे एकमेकांकडे बघून हसतायत. संतोष चौधरी सांगतात बाबा रे बेल्स नाही खाली पडली. कारण जीव ओतून सांगत होते की बेल्स तिथेच आहेत. फ्री हिटला इथे मात्र फटका आहे चांगला, परंतु बराचसा उंच पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ज्या विकेटची गरज होती, ती आणखी एक विकेट मात्र या वेळेला मैदानाच्या बाहेर जात असताना रोहन राणे 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. दिनेश शेलार यांनी अजून जर सफलता प्राप्त केल्या तर ओमकार शेलार यांच्याकडून 1111 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अगदी बक्षीस पाहायला मिळतात. पहिल्या दिवसापासून बक्षिसांची खैरात पाहायला मिळतीये. मग पंच असतील, कॉमेंटेटर असतील, या सर्वांसाठी अगदी चांगली स्पर्धा ही ठरताना पाहायला मिळते. इथे मात्र मिड विकेट मध्ये चेंडू खेळतोय, मिडॉन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु फेकी
थोडीशी खराब झाली, परंतु एकच सिंगल न मात्र एकदम मिळेल धावसंख्या धावपलकावर जमतीये टोटल 19 धावा, 19 रन्स. अद्याप 17 धावेची गरज आहे. 17 धावा करायच्या आहेत. सतरा धावेची गरज आहे. चौदा चेंडू आणि 17 धावेची गरज. अगदी यावेळेला अक्षयचा हा फटका, मनगडी ताकदीचा फटका पाहायला मिळाला. स्ट्रोक पॉवरफुल, सरळ यावेळेला पॉइंटच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल करतोय. अक्षय चौकार. मग त्याचा अडथळा जर आपण पाहिला तर मग या वेळेला आपण जर पाहिलं तर अक्षय असणार आहे, आणि तो अडसर जर दूर करायचा असेल तर अक्षयला बाद करणं गरजेचं आहे. तर या मॅच मध्ये सनराइज शिरकाव करू शकेल. अगदी चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होते, परंतु दुसरीचा प्रयत्न आणि वेगानं मात्र 2 धावा पूर्ण. समोर डगआउट मध्ये तुम्ही पाहू शकाल किंग्स 11 पूर्णपणे भरगच्च भरलाय. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय, परंतु आता येणारे चेंडू 11 धावेची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. स्पीड अप होना जरूरी है. 12 गेंदें और 11 रनों की जरूरत है, और जब तक अक्षय क्रीज पर है ना, जीत का सपना कोसों दूर है. मैं तो कहूंगा सनराइजर्स के लिए किंग्स 11 करजाड़े यहाँ पर हावी है जब तक क्रीज पर अक्षय है, क्योंकि देखिए उनका अप्रोच, देखिए बल्लेबाजी का, वो गेंदों को गैप में मार रहे हैं. उन्हें पता है रन बॉल मैच है, एक बाउंड्री भी आती है तो टारगेट आसान होगा. वो छक्के से फिनिश नहीं करना चाहते, वो महेंद्र सिंह धोनी नहीं बनना चाहते, बल्कि राहुल द्रविड़ की तरह ठंडा करके खाने की उनकी सोच है. दी वॉल. नक्कीच. आणि बघा समोरचा जो 24 लाईव्हचा कॅमेरा आहे, सर्व जे प्रेक्षक आहेत ना त्या सर्वांना आपण त्यामध्ये सामावून घ्यायचं. बघा ती क्षणचित्र टिपायची आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या स्क्रीनवर युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले आहेत, आपण पाहूया, त्यांचं स्वागत करूया. आणि सर्व गोड क्षणचित्रे तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. येणारे चेंडू असतील 12-11 धावेची गरज आहे. नक्कीच अक्षय अगदी शांत डोक्यानं, कारण अगदी घाई करत नाहीये, स्वतःवर कंट्रोल, शांतपणा, आणि मग अगदी त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. शांत, संयम आणि मग कार्यक्रम, अशा पद्धतीनं त्याचा खेळ चालू आहे. परंतु जो फलंदाज तुम्ही पाहताय शुभम ठाकूरला तुम्ही पाहताय, आणि पहिला चेंडू खेळत होता गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रीतम खंदारे 40+ चे खेळाडू आहेत. आता मात्र डॉट आल्यानंतर 11 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 11 धावेची गरज. समोर प्रीतम खंदारे, समोर शुभम ठाकूर. अगदी प्रेक्षकांची गर्दी, क्राऊड पाहायला मिळतोय या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. इथे मात्र फुलटा चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये, परंतु इथे मात्र बाल बचावलेत. अगदी ही सुद्धा संधी गमावली आहे. बघा यष्ट्यांना जर चेंडू लागला असता, हिट झाला असता,
तर हा फलंदाज बाद झाला असता आणि या मॅच मध्ये वेगळा ब्रेकथ्रू पाहायला मिळाला असतं. देखिए साहसी इंसान का साथ तो परवरदिगार भी देता है. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. उन्होंने हिम्मत की नॉन स्ट्राइक एंड से इस रन को चुराने की, तो उससे परवरदिगार ने भी साथ दिया. कारण त्याला माहिती आहे शुभम डॉट खेळतोय, मला स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे आणि जितक्या धावा लवकर जमवता येतील मग त्या धावा जमवणं गरजेचं. 10 चेंडू 10 धावेची गरज आहे. 10 चेंडू आणि 10 धावेची गरज. अगदी रोमहर्षक आणि अंगावर काटे आणणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतो बघा. अगदी फलंदाज तुम्ही पाहताय, परंतु जोरदार अपील यष्टी चित्ती तिसऱ्या पंचांकडे इथे रेफर केलं जात आहे की फलंदाज बाद आहे की नॉट आउट हे पाहण्यासाठी इथे मात्र तिसरं पंच पाहायला मिळतील. अगदी फलंदाज नॉट आउट आहे बघा. अगदी जाग्यावर होते जसेच्या जसे उभे आणि त्यानंतर मात्र अगदी जोरदार अपील. दिनेश शेलार यांना सुद्धा माहिती होतं, परंतु प्रेशर टाकलं जाते कारण फायनलचा सामना आहे. मनोवैज्ञानिक दबाव. मैंने पहले कहा था क्रिकेट कभी कभी शारीरिक तौर पर ही नहीं मानसिक तौर पर भी खेला जाता है. आपकी दिमागी जंग भी होती है. सामने वाले के ऊपर प्रेशर डालो, एक अपील के जरिए उसे एहसास दिलाओ आपको आउट होने का खतरा था पिछली गेंद पर. नक्कीच, कारण हे प्रेशर त्याच्यावर क्रिएट केलं गेलंय की मागच्या चेंडूवर आपण वाचलोय परंतु पुढच्या चेंडूवर काय घडणार. अगदी यावेळेला फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण आणि या सिंगलनं मात्र आता 8 चेंडू 9 धावेची गरज. 8 चेंडू 9 धावा. सामना शेवटपर्यंत पाहायला मिळेल. अगदी काल 3 सामने 1 चेंडू 1 धाव पाहायला मिळाली. आज सुद्धा 1 चेंडू 1 असे 2 सामने आणि या मॅच मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर हा सामना शेवटपर्यंत जाणार आहे. 8 चेंडू आणि 9 धावेची गरज. सलग प्रवीण सर पाहिलं तर 3 वर्षापेक्षा यंदा 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा जर आपण पाहिली ना तर अगदी सर्व सामने जर आपण पाहिले तर अगदी चुरशीचे पाहायला मिळाले, अटीतटीचे. परंतु हा मात्र येतोय फलंदाज तुम्ही पाहताय शुभमच्या बॅट मधून आलाय हा चौकार. गरज. अगदी मी म्हणेन विशालला चेंडू अडवणं गरजेचं होतं. चेंडू अडवला सुद्धा असता, परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं ना तुम्ही तर अगदी आपण पाहिलं तर मग थोडासा स्लो झाला आणि तो चेंडू सरळ निघाला सीमारेषेच्या बाहेर. 7 चेंडू आणि 5 धावेची गरज. एक धाव पूर्ण हलक्या हातानं. दुसरीचा प्रयत्न तिसऱ्या पंचांकडे, परंतु पंच सांगतायत 1 धाव शॉट असणार आहे आणि जर फलंदाज जर या चेंडूवर बाद असला तर एकही धाव या चेंडूवर मिळणार नाहीये. म्हणजे काय घडलं जातंय बघा. अगदी मागच्या चेंडूवर चौकार, मी म्हणेन या चेंडूवर 2 धावा आल्यात, परंतु त्या जर वाचल्या ना तर या मॅच मध्ये त्या 2 धावा कव्हर होतील. नॉट आउट है ये. 2 निकाले थे ना, 1 ही रन मिलेगा. सुदर्शन कैलकुलेशन बताइए, इक्वेशन बताइए. आखिरी ओवर. छह गेंदे 4 रनों की जरूरत. मैं तो सीधा साधा हूं अक्षय. क्या जीत दिलाएंगे रामेश्वर आंग्रे को या फिर पिछला सेमीफाइनल जिस तरह जीता था बॉलर ने, कैलाश शेलार ने, क्या वो जितवाएंगे मंगेश शेलार को? मजा आएगा. केपीएल जरा जोरदार तालियां होनी चाहिए. जहां देखूं वहां दर्शक नजर आ रहे हैं मैदान के चारों तरफ. सेमीफाइनल की तरफ फाइनल होने जा रहा है. 6 गेंदे 4 रनों की जरूरत.
6 गेंदें 3 रन सेमीफाइनल में बचाया था, लेकिन इस वक्त उनके सामने है अक्षय, जिन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। बढ़िया बल्लेबाजी सचमुच। एक छोर से उन्होंने रनों को बनाया और ये 4 रन, और इसी के साथ अक्षय की टीम किंग्स 11 करंजाड़े बनी चैंपियन।